इतका पण बेजबाबदार माणूस कसा असू शकतो का? आता काय करणार, तर तुम्हाला सांगते पुढे नक्की काय झालं. तर आम्ही जाणार होतो उद्या पुण्याला. तर आदल्या दिवशी रात्री मैत्रिणीनं बनवली होती मस्त अशी बिर्याणी. तिच्या हातची बिर्याणी म्हणजे आम्हाला खूप जास्त आवडते. तर तिनं मस्त असं ताट भरून बिर्याणी, रायता वगैरे, रस्सा असं सगळं काय दिलं होतं. मग काय आम्ही पोट भरून मस्त जेवण केलं होतं आणि झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायला निघालो होतो, ते म्हणजे पुण्याला रिटर्न. तर लवकर जायचं म्हणता म्हणता तरी पण आम्हाला थोडासा उशीर झाला आणि जाताना काय झाला प्रॉब्लेम, तर अगदी अर्धा तास अंतर पार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शरूच्या बाबांचा मोबाईल हा घरीच विसरलाय. मग आता काय, परत ते रिटर्न गेले आणि त्याच्यानंतर रिटर्न मोबाईल घेऊन आले. तोपर्यंत आम्ही ललगुण जाताना आम्हाला एक गाव लागतं, तर त्या गावामध्ये आम्ही तिथंच अर्धा तास बसलो होतो. तर तिथं बसले होते ना, त्यावेळेला मला एक गोष्ट बघायला मिळाली. आपले म्हातारपणाचे सोबती हे आपले मित्रच असतात बरं का. सगळे जरी असले ना तरी आपले मित्र हे आपले म्हातारपणाचे खरे सोबते असतात. मैत्री असावी तर अशी शेवटपर्यंत निभावणारी असावी. तर चला मस्तपैकी नाश्ता करून परत पुढच्या प्रवासाला निघालो.